संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, दिले तातडीने आदेश। 29 मे 2025 गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिली बातमी बघा, आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली वैभवशाली परंपरा आहे। यंदा मोसमी पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांसह अन्य पालख्यांमधील वारकऱ्यांची संख्या 10 ते 15% वाढण्याचा अंदाज आहे। त्यामुळे वारकऱ्यांच्या संभाव्य वाढत्या संख्येला पुरतील आणि पावसापासून बचाव होईल असे वॉटरप्रूफ मंडप, तंबू, सोयी सुविधा पुरवाव्यात। फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात आषाढी वारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। पुढील बातमी बघा, लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मे आणि जून महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यात एकत्र येतील असं बोललं जात आहे। मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। अधिकृत माहिती आल्यावरच तुम्ही विश्वास ठेवा। पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात। पुढील बातमी बघा, शिक्षकांना सेवेची 12 वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी तर 24 वर्ष पूर्ण केल्यानंतर निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते। या वर्षी 2 ते 12 जून या कालावधीत राज्यात एकाच वेळेस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। विशेष म्हणजे यावेळी सर्व ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेत पात्र न ठरणाऱ्या गुरुजींना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे। त्यामुळे राज्यातील अनुभवी गुरुजी टेन्शन मध्ये आले आहेत। पुढील बातमी बघा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने IPL 2025 चा समारोप समारंभ भारतीय सैन्य दलांना समर्पित करण्याची घोषणा केली आहे। हा सोहळा 3 जून 2025 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे। या दिवशी IPLचा अंतिम सामना होणार असून त्यापूर्वी हा समारोप सोहळा पार पडणार आहे अशी माहिती BCCI कडून देण्यात आली आहे। या सोहळ्यात ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईसाठी भारतीय सैन्य दलांचा सन्मान केला जाणार आहे। पुढील बातमी बघा, राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे। विदर्भात देखील मान्सूनने धडक दिली आहे। राज्यात मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली। मान्सूनच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते। राज्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी लगेच आज उद्या पेरणीची घाई करू नये। राज्यात साधारणतः 3 जून नंतर मान्सूनचा पहिला टप्पा किंवा स्पेल संपेल। त्यानंतरच म्हणजे साधारण जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरुवात करावी असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिला आहे। हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं कृषी विभागाने म्हटलं आहे।